पुष्कळ वेळ हो नाही झालं. शेवटी सीता मातोश्री रागावल्या आणि मग लक्ष्मणाला नाईलाजानं जावं लागलं. माझी आज्ञा आहे तुला तिथं जा असं म्हणल्यानंतर नाईलाज झाला. लक्ष्मण निघाले आणि निघाल्यानंतर ते रेषा ओढली वगैरे वाल्मिकी रामायणामध्ये नाही. ऐका, ती जी रेषा ओढली, लक्ष्मण रेषा वगैरे आपण जे सांगतो ते वाल्मिकी रामायणामध्ये नाही, अन्य रामायणामध्ये ते संदर्भ सापडतात. लक्ष्मण तिकडे गेल्यानंतर मग रावणाला कळलं की हे अडकले. रावण पुढे आला, तपस्व्याचा वेश आहे. एकदम तपस्व्याचं दर्शन झाल्यावर सीता मातोश्रीला वाटलं की हा चांगला शकुन आहे. माझा नवरा अडचणीत आलाय, मी माझ्या दीराला पाठवलंय आणि संतांचं दर्शन झालं, याचा अर्थ काही अडचण येणार नाही असं सीतेला वाटलं. जवळ आला. जवळ आल्यानंतर त्यांनी तपस्वी म्हणून स्वागत केलं. आत बोलवल्याचं वर्णन आहे वाल्मिकी रामायणात, आसनावर बसवल्याचं वर्णन आहे. बसवलं, अन्न पाणी काही विचारलं, त्याच्या समोर काही फळं वगैरे ठेवली, हे सगळं झालं. मग त्या दोघांचा संवाद आहे वाल्मिकी रामायणामध्ये. कोण आहात तुम्ही, काय आहात? मग सीतेने सगळं सांगितलं, असं असं झालं आणि आमच्या सासऱ्याच्या सासूच्या मुळे आम्ही इथं अरण्यामध्ये आलो, असे असे तिने 2 वर मागून घेतले. काय असतं, कुठं काय बोलावं हे कळलं पाहिजे. हे रावणाला सांगायचं काय कारण होतं? पण रामायण कालापासूनचा हा नियम आहे, बाईच्या तोंडात तीळ भिजत नाही. इतक्या वेळ चांगलं बोललो की नाही तुमच्याबद्दल? मग आता हे थोडं ऐका. काय कारण होतं रावणासमोर हे कशाला सांगायचं की असं असं झालं, त्याने आम्हाला राज्याबाहेर काढलं म्हणून आम्ही इथं आलो, म्हणून त्यांनी 2 वर असे मागून घेतले, असं झालं तसं झालं. समोर कोण आहे हा विचार न करता बाई मन मोकळं करते. प्रामाणिक असते बिचारी, सज्जन असते. आता चांगलं, रावण आला, सगळं झालं. सीतेचं सगळं ऐकून घेतलं त्यांनी आणि रावणाने एकदम सीतेला उचललं नाही. वाल्मिकी रामायणाच्या अनुषंगाने एकदम उचललं नाही. रावणाने सांगितलं कोण आहे हा राम, काय आहे. त्या रामाची पुष्कळ निर्भत्सना रावणाने केली. काय तू माणसांबरोबर राहतेस, इतकी सौंदर्य संपन्न असून सुद्धा यांच्याबरोबर राहून तुला काय मिळतं, कशा करता. सगळं झालं. सीता मातोश्रींना त्यांनी सांगितलं तू माझ्याबरोबर लग्न कर. सीता मातोश्री रागावल्या, असं होणार नाही म्हणून सांगितलं. मग रावणाने स्वतःची बलस्थानं काय आहेत, मी कोण आहे, किती सामर्थ्य संपन्न आहे, देव कसं माझा ऐकतात, माझा कसा दबदबा आहे, माझा कसा दरार आहे, हे सगळं सांगून पुन्हा विचारलं माझ्याबरोबर लग्न कर. सीता मातोश्री पुन्हा नाही म्हणून सांगतात. पुन्हा रावणाला ओरडतात. असे कुठे तपस्वी असतात काय? लग्नाची अभिलाषा घेऊन तुम्हाला जर यायचं होतं तर तपस्व्याचा वेश कशाला धारण केला, भगवे कपडे कशाला परिधान केले तुम्ही? भगवे कपडे म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे, अमुक आहे तमुक आहे, अनेक बोलले. रावणाने ऐकलं नाही. दोघांचा संवाद झाला. आता तिकडून ते निघालेत आणि आता तो मेलान तो मारीचे हे दोघांना कळाल्यानंतर त्यांना यायला वेळ लागतोय आणि आपल्या बोलण्यामध्ये जास्त वेळ न घालवता ते यायच्यात यांना हिला उचलून घेऊन जावं या उद्देशानं त्यांना फळ वाढायला वाकलेल्या सीतेच्या हातावर पटकन रावणाने मारलं. तिचं मनगड धरलं आणि तिला उचलून आपल्या मांडीवर बसून रावण पुढे निघाला. इकडे हे दोघे यायला लागले. त्यांना रस्त्यामध्ये अपशकुन झाले. जवळ येऊन बघतात तर सीता मातोश्री घरात नाही हे कळलं. इकडे तिकडे आवाज दिला, ती नाहीये. तिच्या अस्तित्वाच्या खुणा दिसत नाहीत हे कळलं. तिच्या अस्तित्वाचे संकेत मिळत नाहीत हे कळलं. रामाला वाईट वाटलं. लक्ष्मणाला रागावले, तू कशाला तिची साथ सोडून आलास? म्हणे त्यांनीच मला, अरे तिने मला पाठवलं तरी तू यायचं नाही ना? तुला हे कळलं होतं ना की हा हरिण नाहीये, राक्षस आहे, मग तुला तिला सांगता येत नाही का? लक्ष्मणाने सांगितलं, दादा मी पुष्कळ सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नाहीत. मग त्यांनी सांगितलं न्याय म्हणून मला काही बोलता आलं नाही. रामाने सांगितलं तिची आज्ञा आणि माझी आज्ञा याच्यामध्ये तुला माझी आज्ञा पाळणं बंधनकारक आहे. माझी आज्ञा मोडून तू तिची आज्ञा पाळतोस हे काही मला पटलेलं नाही. ही नाराजी रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाजवळ व्यक्त केली. रावण सीता मातोश्रीला घेऊन निघाला. जाताना जटायू आडवा आला. या जटायूची पूर्वी भेट झालेली असल्यामुळं आणि हा तुमचा काका तुम्हाला मदत करेल असा शब्द जटायूने दिलेला असल्यामुळे त्या सीतेने आधी पुष्कळ आरडाओरडा केलाय, पण कोण सापडणार अरण्यामध्ये? शेवटी सीतेने मोठ्या मोठ्या आवाजामध्ये हात जोडून प्रार्थना केली,
झाडांच्या अग्रस्थानी बसणाऱ्या देवतांना माझी पाया पडून विनंती आहे, तुम्ही रामाला जाऊन सांगा की एक राक्षस माझं अपहरण करतो आहे. इथे पक्षाच्या अंतःकरणामध्ये राहणाऱ्या देवाला माझी प्रार्थना आहे की रामाला जाऊन सांगा माझं अपहरण होत आहे. अशी सगळ्यांना प्रार्थना केली. कोण काय करणार, हे होणं हा विधिलिखित होतं. त्याला काही करता आलं नाही. जटायू आडवा आला. जटायूने रावणाला पुष्कळ रागावून सांगितलं की तू हे करतोस ते बरोबर नाही. रावण ऐकायला तयार नाही. जटायूचं रावणाचं युद्ध झालं. त्याच्यामध्ये रावणाने जटायूचा पंख कापला, त्यामुळे त्याचं बळ कमी झालं. जटायूची दृष्टी फार सूक्ष्म आहे, रामायणामध्ये वर्णन आहे. आणि याच जटायूचा जो भाऊ आहे तो नंतर संपाती म्हणून पुढं मारुतीराय वगैरे या सगळ्यांना समुद्राच्या किनाऱ्यावर भेटलाय. तिथेही त्या संपातीचं वर्णन करताना नाथ महाराजांनी त्याची दृष्टी सूक्ष्म आहे हे सांगितलंय. कारण कुणाचं काय तीव्र असतं याचा एक श्लोक रामायणामध्ये आलाय. त्याच्यामध्ये पक्षाची गिधाडाची नजर तीव्र असते, गंधर्वाचा काम तीव्र असतो, असं सगळं सांगितलंय. मग एकाने विचारलं आपलं काय तीव्र असतं, तर आपलं अज्ञान तीव्र असतं, एवढंच त्याला उत्तर आहे. त्याने त्या संपातीने अलीकडच्या तीरावरून सांगितलं की पलीकडच्या समुद्राच्या पलीकडच्या तीरावर एका वृक्षाच्या खाली सीता बसलेली मला दिसते आहे, हे अलीकडच्या तीरावरून सांगितलं. त्या जटायूंनी सगळं बघितलं, त्याला पंख कापले. रावणाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तो जटायू पडला आणि सीतेला घेऊन रावण मार्गाने निघून गेला. पुढे जाताना सीता आरडाओरडा करते. कुठूनही मदतीची काही शक्यता दिसत नाही. वरून जाताना तिने असं बघितलं की एका डोंगराच्या माथ्यावरती 5 वानर बसलेले, हे तिने बघितलं. तिने पटकन आपल्या अंगावरचा शेला काढला. कारण का, हे मागे त्या अनसुयेने जी वस्त्र दिली होती ना, त्याच्यातलं हे वस्त्रही दिली होती, आभूषणही दिली होती. ती वस्त्र अशी दिली होती सीतेला की जी वस्त्र कधी मलिन होणार नाही, ज्या वस्त्रांना धुण्याची गरज पडणार नाही, अशी दैवी वस्त्र अनसुयेने दिलेली. ती घेऊन ती निघालेली होती. त्यामुळे ते एक शेला तिच्या अंगावर होता, तो शेला तिने काढला. त्या अनसुयेनेच दिलेले सगळे अलंकार त्याच्यामध्ये बांधले आणि वरून सीता मातोश्रीने ते पुडकं खाली टाकून दिलं. ते या ऋषमुख पर्वतावर बसलेले या सगळ्या मारुतीराय, सुग्रीव वगैरे हे सगळे बसले होते, त्यांच्यामध्ये येऊन पडलं. रावण सीता मातोश्रीला घेऊन पुढे निघाला. आता काय करावं, लंकेमध्ये गेला. लंकेमध्ये गेल्यानंतर सीतेला जाताना सगळं समजावून सांगणं चालूच होतं. माझी लंका सोन्याची आहे, असं आहे तसं आहे, तू माझी पत्नी हो. सीता मातोश्री काही ऐकायला तयार नाही. वारंवार नारदा त्या रावणाची निंदा करते. त्याला सांगते की माझ्या पतीला हे कळलं तर तो तुला जिवंत ठेवणार नाही, अमुक आहे तमुक आहे, माझी बुद्धी फिरली, मी लक्ष्मणाला जा म्हणाले वगैरे सगळा पश्चाताप झाला. रावणाने तिथून त्या सीतेला आणून त्या ह्याच्यामध्ये ते आले, लंकेमध्ये ते आले. आणि लंकेमध्ये आपल्या अंतःपुराचं दर्शन तिने केलं. ते केल्यानंतर मग ते बघितलं सगळं. आणि तू आता बघ, एवढा मोठा माझा महाल आहे. रामायणामध्ये इतर कोणत्याही रामायणामध्ये आपल्याला हे दिसणार नाही, पण फक्त नाथ महाराजांनी याचे खुलासे केले. केवळ म्हणजे कुठलंही रामायण तुम्ही कुठलंही, म्हणजे मी सगळे बघितले नाहीत, पण जे काही जेवढे आहेत तेवढे कुठली रामायण तुम्ही काढा, हा खुलासा कुणी केला नाही, पण तो नाथ महाराजांनी केला. हे अंतःपुरामध्ये गेल्यानंतर रावणाच्या आणि कुंभकर्णाच्या पलंगाची मोजमाप नाथ महाराजांनी दिली. या पलंगाची साईज काय होती याची खुलासे. म्हणजे नाथ महाराज हेच राम आहेत हो, हे लक्षात घ्या. त्यांना सगळंच कळतं, सगळं. आता नाथ महाराज काय तिथपर्यंत गेले, पलंगाची मोजमाप, पलंगाची रुंदी किती. आता कुंभकर्ण ज्या पलंगावर झोपेल तो पलंग काय 2.5 बाय 3 असेल, कुंभकर्ण ना तो. मग त्याची माप काय, रावणाच्या अंतःपुराची माप काय, त्याच्या पलंगाची माप काय, रावणाचं अंतःपुर कसं होतं. 2दा वर्णन आलंय. एकदा सीतेला दाखवताना आलं आणि सीता शोधना करता मारुतीराय जेव्हा आले त्यावेळेला अंतःपुराचं वर्णन आलं. पण नाथ महाराजांच्या रचनेचं वैशिष्ट्य आणि कमाल ही आहे की सीतेला दाखवताना ती सीता मातोश्री आहे हे जाणून नाथ महाराजांनी सगळं वर्णन सौंदर्यपूर्ण केलेलं आहे. आणि मारुतीराय जेव्हा गेले त्यावेळेला ते पुरुष आहेत हे लक्षात घेऊन नाथ महाराजांनी रावणाच्या अंतःपुराचं सगळं वर्णन बिभत्स रसात केलं. बिभत्स, एक शृंगार रसात आहे, एक बिभत्स रसात आहे. 2 रसाची निर्मिती आहे. स्त्री असेल
तर तिला शृंगार रसच सांगितला पाहिजे, तिच्या समोर बिभत्स मांडू नये, कारण ती स्त्री आहे ही मर्यादा नाथ महाराजांनी ओळखली आहे। आणि हा जर पुरुष असेल तर याला रावणाच्या महालाचं खरं स्वरूप दाखवलं पाहिजे, याच्याकरता सगळा बिभत्स रस तिथं नाथ महाराजांनी व्यक्त केला। हे आपण भावार्थ रामायणामध्ये बघा, अंतपुराचं दर्शन करवलं आणि आता तरी तू माझी पत्नी हो, हे पुन्हा पुन्हा सीतेला सांगायला लागला। सीताने सांगितलं, मला एक राम माहिती आहे, बाकी मला काहीही माहिती नाही आहे। रामाबद्दलची अनन्यता सीता मातोश्री वारंवार व्यक्त करतात, मी तुझी होऊ शकत नाही, राम एवढंच मला माहिती आहे, मला दुसरा पुरुष माहिती नाही, हे सगळं सांगितलं। मग कुठे ठेवावं हा प्रश्न पडला, म्हणून अशोक वाटिकेमध्ये ठेवलं। न्यायामध्ये एक अशोक वाटिका न्याय म्हणून न्याय सांगितला जातो, त्या न्यायालाच अशोक वाटिका न्याय असं म्हणतात। काय न्याय आहे हा? आपल्याकडे वेगवेगळे न्याय आहेत ना, जसं ते कावळा बसायला फांदी तुटायला गाठ पडली असं आपण म्हणतो ना, हा एक न्याय आहे। हा न्याय। आता ते कावळा बसला आणि फांदी तुटली, किंवा त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला, हे न्याय आहेत ना आपल्याकडे। काकतालीय न्याय, अंधकूप न्याय, त्यानंतर सूची कटाह न्याय, असे वेगवेगळे न्याय आहेत ना आपल्याकडे। त्या न्यायामध्ये एक न्याय आहे अशोक वाटिका न्याय। तर अशोक वाटिका न्याय काय आहे? तर रावणाने सीतेला अशोक वनामध्ये ठेवलं, तर ज्या प्रश्नाच्या उत्तरांना फारसं महत्व द्यायचं नसतं तिथं अशोक वाटिका न्याय वापरला जातो। म्हणजे काय? एखादा मनुष्य आपल्याकडे आला, का हो तुम्ही कसं काय आला? नाही, सहजच आलो। नाही तरी? नाही हो, सहज आलो, इथून रस्त्यावरून चाललो होतो, तुम्ही दिसलात म्हणून आत आलो। कशा करता आला? अहो काहीच नाही, सहज आलो। नाही तरी? काय नाही हो, संध्याकाळ झाली होती, कुठं तरी जायचं होतं म्हणून तुमच्याकडे। काहीतरी करायचं असतं म्हणून काहीतरी जे केलं जातं त्याला अशोक वाटिका न्याय असा न्याय। तर हा अशोक वाटिका हे नाव त्याला का पडलं? तर याचा खुलासा असा आहे की रावणाने सीता मातोश्रींना अशोक वनामध्ये ठेवलं। प्रश्न असा निर्माण झाला की अशोक वनातच का ठेवलं? तर त्याचं उत्तर आहे, अरे कुठं तरी ठेवायचं होतं, ठेवलं। एवढं काय त्याची चर्चा करण्याचं कारण आहे? त्याला अशोक वाटिका न्याय असं म्हणतात। कुठेतरी ठेवायचंच होतं, कुठल्या तरी वनामध्ये तिला ठेवणं होतं, ती अंतःपुरामध्ये राहणार नव्हती, तिच्याकरता स्वतंत्र महाल नव्हता, तिला दिला तर त्यांनी ती स्वीकारणार नव्हती, बाहेर ठेवायचं होतं, कुठंतरी ठेवायचं। अशोक वनामध्ये सीता मातोश्रींना ठेवून दिलं। राक्षसींना सांगितलं तिच्या भोवती पहारा द्या। आता एवढ्या लांब आपण तिला घेऊन आलेलो, 14,000 राक्षसांना एक हाती मारणारा हिचा नवरा आहे, त्यामुळे हिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे असं त्याला वाटलं। त्यांनी सांगितलं राक्षसींना पहारा द्या। कुणी पहारा द्यायचा? त्रिजटेने सांगितलं मी पहारा देते। ही त्रिजटा कोण आहे? तर ही विभीषणाची मुलगी आहे। त्रिजटा ही विभीषणाची मुलगी आहे। विभीषणाला हे कळलं की रावणाने सीतेला पळवून आणलंय, अशोक वनामध्ये ठेवलंय आणि आता तिच्यावर पहारा देण्याची वेळ आहे। विभीषणाने त्रिजटेला सांगितलं, त्रिजटे ही संधी सोडू नको, बरं ही सोडू नको, तू सीतेजवळ जा, सीतेजवळ पहारा दे। या निमित्तानं सीतेबरोबर तू काहीतरी मैत्रीपूर्ण वातावरण तयार कर, तिच्या सख्यत्वामध्ये जा आणि कधीतरी तिच्या अंतःकरणातला राम कसा आहे हे तिला विचारून घे, त्याच्यानं तुझ्या जीवनाचं कल्याण होईल। सीतेचा राम कसा हे ओळखणाऱ्या हे विचारणाऱ्या 2 स्त्री आहेत लंकेमध्ये, एक ही त्रिजटा आहे आणि नंतर सीतेला समजवायला आलेली म्हणून मंदोदरी, तोही एक प्रसंग आहे पुढे। त्रिजटेने सांगितलं मी तिच्यावर पहारा देईन। त्रिजटा पहारा देण्याकरता कटिबद्ध आहे। राक्षसिणींचा पहारा रावणाने तिथं बसवला। इकडं हे दोघे जण आश्रमामध्ये आले, सीता दिसत नाही म्हणून इकडं तिकडं शोधलं, सीता मातोश्री नाही 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 हे कळलं, काय करावं? देवतांमध्ये विचार सुरू झाला, कारण हे 3 टप्प्यावर आहे। देवतांचा उद्देश रामाने वनवासात जावं,
अयोध्येचा उद्देश रामाने वनवासात जाऊ नये, रामचंद्र प्रभू आणि यांचा उद्देश आपण वनवासात जावं आणि आपला जो प्रवृत्ती धर्म आहे तो पाळावा. देवतांनी विचार केला, आता सीतेला रावणाने उचलून लंकेमध्ये ठेवलंय, काय करावं. ही सीता रावणाचं काही ऐकत नाही, काहीच ऐकत नाही, आणि काहीच ऐकत नाही तर रावणाने दिलेलं अन्नही ती प्राशन करणार नाही. आणि सीता जर अन्न पाणी घेणारच नाही तर सीता जगेल कशी. आणि सीता जर जगली नाही आणि ती जर मेली आणि रामाला जर हे कळलं की सीता तिकडे जाऊन मेली तर राम काही इकडे यायचे नाही. मग सीतेला जगवलं पाहिजे, काय करावं. मग इंद्राने ठरवलं. इंद्र आपला रथ घेऊन लंकेमध्ये आला. येताना त्या इंद्राने आपल्या बरोबर निद्रा नावाची देवी बरोबर आणली आहे. रामायणाचे खुलासे सांगतो. निद्रा नावाची देवी बरोबर आणली आहे. ही देवी लंकेमध्ये आली. आल्यानंतर इंद्राने तिथे त्या लंकेमध्ये अशोकवनामध्ये प्रवेश केला आणि त्या निद्रेला असं सांगितलं की हा जो भोवती पहारा बसलाय ना, या सगळ्या राक्षसिणींवर तुझा प्रभाव कर, तुझा मोह निर्माण कर. कारण जर इंद्र जाईल आणि सीतेबरोबर काही बोलेल तर या राक्षसिणी त्याला अडवतील, जाऊ देणार नाहीत, रावणाला कळेल, पुन्हा गोंधळ होईल. म्हणून तिने सांगितलं तू यांना झोपवून टाक. निद्रेने सांगितलं चांगली गोष्ट आहे, माझं कामच आहे ते. निद्रेने आपला मोह पसरवला, या सगळ्या राक्षसिणींना झोप लागली. मग इंद्र हातामध्ये पायसाचं एक पात्र घेऊन सीतेजवळ गेला आणि सीतेला आपला परिचय करून दिला की मी इंद्र आहे. मगाशी आपण बोललो, सीतेला विश्वास बसला नाही आणि सीतेने सांगितलं तुम्ही इंद्र आहेत कशावरून, एखादा राक्षस नाहीत कशावरून, मी तापसी समजून या आणि माझी ही अवस्था झाली. आता इंद्र म्हणून अजून कुणाला भुलून माझी काहीतरी वेगळी अवस्था होईल, कशा करता. नाही म्हणे इंद्र आहेत कशावरून. मग त्याने ते स्मरण करून दिलं, असं असं झालंय ना, तसं तसं झालंय ना, मग ती जी लक्षणं आहेत ती माझ्या ठिकाणी आहेत की नाही बघा. मग त्याने आधांतरी दाखवलं, सावली पडत नाही असं दाखवलं, गळ्यातला हार सुकत नाही असं दाखवलं, अमुक तमुक सगळं दाखवलं, पाय जमिनीला लागत नाही. मग इंद्र आहे ही खात्री पटल्यानंतर सीतेने नमस्कार करून विचारलं कशा करता इथं आला. मग त्यांनी सांगितलं म्हणे तुला रावणाने इथं आणून ठेवलंय, तू आता इथं काही घेणार नाहीस, मग तुला काहीतरी द्यावं म्हणून आम्ही आलो, या पायसाचं सेवन कर. त्यांनी सांगितलं कशा करता. इंद्राने सांगितलं हे पायस जर तू प्राशन करशील तर तुला 1000 वर्ष भूक आणि तहान लागणार नाही, याची व्यवस्था करण्याकरता मी आलो. सीतेने सांगितलं अशी खीर आपल्याला मिळाली तर उगी एक कल्पना, घरी जाऊन काहीतरी पाहिजे की डोक्याला, उगी विचार करत राहा. त्यांनी सांगितलं, प्राशन केली आणि मग इंद्र तिथून निघाला. ही एक कथा सगळ्या रामायणात येत नाही, पण वाल्मिकी रामायणामध्ये हेतुतः आणली गेली ही कथा एक सांगितली जाते. ठीक आहे, कारण पुढच्या सगळ्या व्यवस्था आहेत ना, कथेची संगती लागण्याकरता ज्या गोष्टी आधी नंतर याच्या क्रमानं मांडाव्या लागतात त्याच्यामध्ये लेखकाचं कौशल्य असतं. वाल्मिकीने ते केलं. इंद्र आला, त्याने ते सगळं हे केलं आणि मग इकडं रामलक्ष्मण आले, परत आले, बघतात तर सीता नाही. मग आरडाओरडा झाला, सगळं झालं. रामचंद्र प्रभूंना अत्यंत वाईट वाटायला लागलं. रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला रागावले. विलाप करत रामचंद्र प्रभू लक्ष्मण पक्षाला विचार, कुठं पशुला विचार, कुठं वृक्षाला विचार, असे भ्रांत होऊन इकडं तिकडं फिरायला लागले, शोधायला लागले. परंतु सीता काही दिसत नाही डोळ्याला. रामचंद्र प्रभू अत्यंत व्याकुळ आहे, अत्यंत व्याकुळ आहे. असं आहे भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं. आपण काल बोललो, भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं विरहाच्या ज्या भूमिका आहेत की नाही, पूर्वराग, मिलन आणि विरह, याच्यातल्या विरहाच्या भूमिका आपल्या 2 ग्रंथांमध्ये 2 वेगळ्या पद्धतीने आहेत. भागवतामध्ये जो विरह मांडलाय तो विरह पतीबद्दल गोपिकांना आहे, पुरुषाबद्दलचा, पण पत्नीला विरह आहे. नेमका उलटा विचार रामायणामध्ये पत्नीच्या संबंधानं पतीला तो विरह होतोय. विरहाच्या भूमिका लक्षणं दोन्हीकडे सारखी आहेत जवळजवळ. रामचंद्र प्रभू अत्यंत व्याकुळ झाले.
विलाप करायला लागले. त्यांचा विलाप कसा होता याच्याकरता वाल्मिकीने 3 अध्याय खर्च केले. एक नाही, 3 अध्याय खर्च केले. रामचंद्र प्रभूंचा विलाप अत्यंत दुःख आहे. आणि दुःखाच्या भावनेमध्ये माणसाची विचारशैली कशी असते. अंतःकरणाचा ताबा जेव्हा दुःख घेतं तेव्हा माणसाच्या बुद्धीला विचाराची काय दिशा मिळते, मनुष्य काय काय विचार करू शकतो आणि त्या विचाराची स्वैरता काय आहे, पण विचाराचं आलंबन काय आहे, याचा विचार या 2-3 अध्यायामध्ये फार चांगल्या पद्धतीनं. रामचंद्र प्रभू रडतात, ओरडतात, पुष्कळ शोक करतात. हरणाला विचार, दगडाला विचार, डोंगराला विचार, नदी नाल्यांना विचार, काही कळत नाही. कुठे जावं, कुठे गेली असेल माझी सीता, कळायला मार्ग नाही. मागे नेलंय का, उत्तरेला नेलंय का, पूर्वेला नेलंय का, पश्चिमेला नेलंय का, दक्षिणेला नेलंय, काही कळायला मार्ग नाही. सगळ्या दिशांकडे जावं वाटतं, पण कुठं जाण्याची गती प्राप्त होत नाही. काय करावं कळेना. आणि फिरता फिरता तिथे आजूबाजूला राहणाऱ्या हरणांनी रामचंद्र प्रभूंना संकेत दिलेत की तुम्ही दक्षिण दिशेला जा. हरणांचा संकेत आहे. काही काही वेळेला अशा पद्धतीचे संकेत मिळतात. आपण ते गांभीर्यानं घेत नाही, कारण प्रत्येक वेळेला ते मिळत नाही. आणि मिळालेला संकेत प्रत्येक वेळेला गांभीर्याने घेऊ तर आपण अंधश्रद्ध होऊ. याच्याकरता संकेतशास्त्राचाही एक अभ्यास सांगितला गेला. संकेत मिळतो हे नर्मदा परिक्रमेला जाऊन आलेल्या लोकांना विचारतो. परिक्रमेला जाणारे लोक ज्या वेळेला जातात तेव्हा बऱ्याच वेळेला, म्हणजे पायी जाणाऱ्या, गाडीनं जाणाऱ्यांचं काही नाही, ते गाडीनेच जातात, रस्त्यानंच जातात, फिरून येतात. त्यांना पुण्य आहे, त्यांचं काय जे असेल ते भगवंतानी कृपा करावी, तो भाग वेगळा नर्मदा माईने. परंतु चालत जाणारे जे लोक आहेत, ज्यांना 4-4 महिने लागतात, ते कुठेतरी या नर्मदेच्या परिक्रमेमध्ये रस्ता चुकतात. आणि चुकलेला रस्ता जर त्यांनी नर्मदेला प्रार्थना केली तर कुठला ना कुठला तरी संकेत असा मिळतो की त्या संकेताने ते बरोबर रस्त्यावर येतात. एखादी गाय तरी येते, एखादी शेळी तरी येते, एखादी लहान मुलगी तरी येते, एखादं पान तरी वाऱ्यानं कारण नसताना त्या दिशेनं उडत जातं. एखाद्या दिशेतून कारण नसताना माणसांचे भजनाचे, टाळ मृदंगाचे आवाज तरी यायला लागतात आणि मग त्या दिशेने मनुष्य जातो. हे संकेत असतात. तसं हरणांनी रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला दक्षिण दिशेला जाण्याचे संकेत दिले. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाकडे दुसरा मार्ग नव्हता. कुठेतरी जावं असं चाललं होतं. दक्षिण दिशेनं निघाले. रस्त्यात जटायू दिसला. जटायू पडलेला होता, पण प्राण पूर्ण गेलेले नव्हते. रामचंद्र प्रभूने त्या जटायूला ओळखलं. जटायूने सगळा वृत्तांत सांगितला. रावणाने नेलंय, दक्षिण दिशेला गेलेत एवढंच कळलं. जटायूने रामचंद्र प्रभूंना जटायूची मान आपल्या मांडीवर घेतली, जटायूला तीर्थ दिलं आणि रामचंद्र प्रभूंच्या मांडीवर जटायूने आपला प्राण सोडला. या जगामध्ये 2 मनुष्यतर प्राणी असे की ज्यांच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचा प्रसंग घडला. एक आहे त्या जटायूने रामचंद्र प्रभूंच्या मांडीवर प्राण दिलाय, आणि दुसरा तो रेडा आहे ज्याने ज्ञानोबरायांच्या मांडीवर प्राण दिला. या दोघांच्याही कल्याणाबद्दल कुणाच्याही अंतःकरणामध्ये कोणत्याही काळामध्ये कसलाच संशय येता उपयोगी नाही. रामचंद्र प्रभूंच्या मांडीवर त्या जटायूने आपला प्राण सोडला. रामचंद्र प्रभूंनी त्याचा अंत्यसंस्कार केला, दाह संस्कार केला. कारण तो पक्षी जरी असला तरी तो बोलत होता, सगळं होतं, त्याला पुरलं नाही. त्याचा दाह संस्कार केल्याचं वर्णन आहे. कारण पुरावं लागतं कुणाला? राक्षसाला. त्यामुळं रामचंद्र प्रभूंनी पुरलं नाही. रामचंद्र प्रभूंनी जटायूचा दाह संस्कार केला. रामचंद्र प्रभूंना वाईट वाटलं. जटायूला उत्तम गती प्राप्त व्हावी याच्याकरता रामचंद्र प्रभूंनी प्रार्थना केली. रामचंद्र प्रभू तिथून निघाले. कुठं जावं, काय जावं याचा विचार सुरू झाला. अंतःकरणामध्ये सीता मातोश्रींच्या विरहाबद्दलची वेदना तीव्र 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 होते आहे. आणि पुढे जाताना तो कबंध आला. कबंध राक्षस पुढे आला. त्या कबंधाचा उद्धार या दोघांनी केला आणि मग त्याचे ते हात कापून टाकले. ते विराधाचंही आहे, याचंही. नाथ महाराजांनी कबंधाबद्दल काही फार वर्णन केलेलं नाही, त्याचा उल्लेखही नाथ महाराजांनी केलेला नाही. पण अन्य एका रामायणामध्ये ते जो 2 लांब हात सांगितलेत ना,
ते कबंधाचे सांगितले. त्या कबंधांनी लक्ष्मणाला उचललं. मग रामचंद्र प्रभूंनी ते सोडवलं. मग त्या दोघांनी मिळून ते हात कापून टाकले. त्या कबंधाला गती दिली असं वर्णन आलं. मग त्या कबंधाने ते हात फुटल्यानंतर आपली आत्मकथा सांगितली. मी कोण आहे, कसा आहे, काय आहे, माझ्या शरीराचा दाह का होतो आहे, माझ्याकडून काय अपराध घडले, हा स्वतःचा इतिहास सांगितला. त्याच्यानंतर सीता मातोश्रींच्या या तुमच्या संशोधनामध्ये मी तुम्हाला मदत करीन असं आश्वासन दिलं. त्याचा उद्धार रामचंद्र प्रभू लक्ष्मणाने केला. आणि त्याच्या पुढं मग त्या कबंधाचाही दाह आहे, त्यालाही पुरलं नाही. तो असुर असून पुरला नाही, कारण त्याचा उपयोग होता तो सत्शील वृत्तीचा होता, राक्षसी वृत्तीचा नव्हता. म्हणून त्याला तिथून नेलं. त्याला त्याचा दाह संस्कार झाला. त्याच्यातून त्याने ते दिव्य तेज आपलं तो दिव्य रूपामध्ये प्रकट झाला. आणि मग त्या कबंधाने रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला हे संकेत दिलेत आणि ही सूचना दिली आहे की तुम्हाला सीतेचं शोधन करायचं असेल तर तुम्ही दोघंच इकडं तिकडं फिरू नका, तुम्ही सुग्रीवाला भेटा आणि सुग्रीवाचं मैत्र धारण करा. हे त्या कबंधाने रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला सांगितलं. मग दक्षिण दिशेच्या दिशेने हे सगळे पुढे 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 निघाले. पंपा सरोवराच्या काठावर आलेले. तिथून पुढे पंपा सरोवर मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. तिथे शबरीची कथा आहे. शबरीची कथा येते. शबरी त्या मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये बाल्यावस्थेपासून राहते. त्या शबरीला माहिती नाही, तिचं पूर्वचरित्र वाल्मिकी रामायणात नाही आहे, पण अन्य ठिकाणी ते आलेलं आहे. ती भिल्ल जातीत जन्माला आली. भिल्ल जातीत जन्माला आली. तिच्या घरामध्ये एक म्हैस होती. त्या म्हशीला एक वासरू झालं. त्या वासराबद्दल तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. प्रेम निर्माण झाल्यानंतर त्या वासराबरोबर ती खेळायची, वासराबरोबरच राहायची, त्याला खाऊ घालायची, मग आपण जेवायचे. मग त्याला घेऊनच कुठं बाहेर जायचं असेल तर बरोबर त्याला घेऊन जायची. त्या वासरालाही तिचा लळा लागला, तिलाही त्याचा लळा लागला. हळूहळू दोघेही मोठे होत राहिले. त्या शबरीचं लग्न ठरलं. आणि भिल्ल जातीत जन्माला आलेली असल्यामुळे लग्न प्रसंगामध्ये मांसाहार द्यायचा ठरला. आणि मग मांसाहार देण्याकरता एखादी गाय म्हैस कापणं आवश्यक आहे. मग आपल्याजवळ ही म्हैस आहे असं शबरीच्या वडिलांना वाटलं. आणि चर्चेमधून त्या शबरीला हे कळलं की जिच्यावर आपला जीव आहे त्या म्हशीला कापणार आहे आणि तिचं मांस माझ्या लग्नाची मेजवानी म्हणून देण्यात येणार आहे. वाईट वाटलं. असं करू नका म्हणून वडिलांनी सांगितलं. पण लहान वयामध्ये लग्न कोण ऐकतो. त्याने सांगितलं तू गप ग, तुला काय करायचंय. मी जर असं दिलं नाही, ही मेजवानी दिली नाही तर आपल्या जातीमध्ये माझा अपमान होईल, लोक मला वाळीत टाकतील, लोक माझी निंदा करतील. त्यांच्या सगळ्यांच्या घरच्या लग्नामध्ये मी खाऊन आलेलो आहे आणि माझ्या घरच्या लग्नामध्ये त्यांना न देता राहणं हा काही शिष्टाचार नाही. असं करता उपयोगी नाही, ते करावंच लागणार आहे असं तिला कळलं. मग तिने ठरवलं जर तुम्ही करणार असाल तर मग मला लग्नच करायचं. माझ्या लग्नाचा प्रसंग म्हणून जर तुम्ही माझ्या याला कापणार असाल तर मला लग्न करायचं नाही. बापाने सांगितलं लग्न करायचं नाही म्हणजे काय, तुला आम्ही बरोबर उद्या बोहल्यावर उभं करू, तू काय सांगतेस आम्हाला लग्न करायचं नाही म्हणून. सगळं ठरलंय, सिद्धता झाली, नवरा ठरलाय, सगळं झालं, लग्न काय करत नाही. रागावले वडील. रात्रीतून शबरी घरातल्या तिच्या वस्तीतून बाहेर पडली, निघून आली, पळून आली. मला लग्नच करायचं नाही. पळून आली. पळून आल्यानंतर कुठं जावं, काय करावं कळलं नाही. मतंग ऋषींचा आश्रम लागला. आश्रमाच्या बाहेर लपली, झाडावर लपली, बघायला लागली इथं कोण राहतं. आपण भिल्ल जातीत जन्माला आलेले, इथं कोण आपल्याला जवळ करेल, भिल्ल म्हणून कोणीतरी आपल्याला मारेल, काहीतरी होईल, काय करावं. लपून बघायला लागली. एक ऋषी रोज येतात, देवाची पूजा करतात, झाडात फुलं वगैरे तोडतात, फळं खाऊन राहतात, त्यांचे विद्यार्थी इथं काहीतरी शिकतात. हे सगळं तिने बघितलं. थोडी भीड चेपली. तिथल्या सगळ्या सात्विक वातावरणाचं भान झालं. एके दिवशी खाली उतरली आणि मतंग ऋषींच्या समोर येऊन तिने नमस्कार केला. ते विद्यार्थी कसे करतात तसा नमस्कार तिने केला. मतंग ऋषींनी पाहिलं, कोण आहेस मुली तू, ह्याच्या आधी तुला कधी बघितलं नाही, रस्ता चुकलाय का, तुला कुठे जायचंय का, भूक लागली का, तुला काही दूध वगैरे हवंय का, कशा करता इथे आलीस, कोण आहेस तू, नाव काय. तिने शबरी नाव सांगितलं. मी भिल्लाच्या वस्तीतून इथं आले. मग तुला तिकडे जायचंय का. नाही म्हणे, आता मला तिकडे जायचं नाही. मग काय करायचंय, मला तुमच्या जवळ ठेवून घ्या. हे तिने मतंग ऋषींना सांगितलं. मतंग ऋषी म्हणाले, अगं पण तुझ्या आईवडिलांना काय वाटेल,
नाही म्हणे कोणालाही कळणार नाही, मी इतर आहे, तुम्ही म्हणाल ते काम करेन, पण मला आता परत पाठवू नका, मला तिकडं जायचं नाही. असं सगळं तिने आपला इतिहास सांगितला. मतंग ऋषीने तिला सांगितलं ठीक आहे, पण इथं काम करावं लागेल आणि सगळी कामं करेन. मग तिने आधी 2-4 दिवस झाडावर बसून त्या सगळ्या आश्रमाचा दिनक्रम बघितला होता. दुसऱ्या दिवशी तिने मतंग ऋषी आश्रम उठायच्या आत तिने सगळा आश्रम झाडून स्वच्छ केला. आश्रमाच्या समोर सडा वगैरे टाकला. मतंग ऋषी जायला निघाले नदीवर स्नानाला. बघतात तर वातावरण प्रसन्न आहे, सगळं झाडून तयार आहे, रस्त्यावर सडा आहे, रांगोळी घातलेली दिसतीये, सगळी अनुकूलता दिसतीये. अरे हे कोण केलं, काय कोण? मग ती पुढे आली, तिने सांगितलं हे सगळं मी केलं. मतंग ऋषींना बरं वाटलं, तिने तिला ठेवून घेतलं. मग ती त्यांना मदत करायला लागली. हळूहळू विद्यार्थी बाहेर पडायला लागले. सगळे विद्यार्थी शिकून गेल्यानंतर मतंग ऋषी आणि शबरी हे दोघेच आश्रमामध्ये राहिले. आणि एके दिवशी मतंग ऋषींना असं वाटलं की आता मलाही इथून निघालं पाहिजे, कारण माझी आता परधाम गमनाची वेळ झालेली आहे, मलाही परब्रह्म स्वरूपतेला प्राप्त झालं पाहिजे, आश्रम सोडून निघायचंय. हे ठरवल्यानंतर शबरीनं सांगितलं माझं काय आहे. मतंग ऋषीने तिला सांगितलं तू चिंता करू नको, इतकी वर्ष संतांची तू सेवा केली आहेस, वेद अध्ययन करणाऱ्यांची तू सेवा केली आहेस, वेदाची सेवा तुझ्याकडून पर्यायानं झालेली आहे, तर तुझ्यावर भगवत कृपा होईल, तू इथेच राहा, रामचंद्र प्रभू येतील आणि तुझा उद्धार करतील. हे सांगून मतंग बाहेर पडले. आता बाहेर पडल्यानंतर ते निघून गेले आणि मग हिच्या डोक्यात आलं अरे पण कधी येतील, आपण विचारलंच नाही, ते कसे दिसतात विचारलंच नाही, ते काय म्हणतील विचारलंच नाही, काय करायचं? काय नाही, आता गुरूंनी सांगितलंय आपल्याला येतील येतील, बसून राहा. बसून राहायचे. तारुण्यामध्ये इथं आलेली जवळजवळ म्हातारपणामध्ये एके ठिकाणी असा उल्लेख आहे, कशावरून काढलाय मला माहिती नाही, पण 88 वर्षाची प्रतीक्षा शबरीनं केल्याचं वर्णन आहे. 88 वर्षाची प्रतीक्षा तिने केली असं वर्णन आहे काही ठिकाणी, असेल जे असेल ते. पण त्याच्यामध्ये तिच्या भावनेची तीव्रता आपण बघितली पाहिजे. थांबली, दररोज उठायचं, आज येतील म्हणून ते सगळं स्वच्छ करून ठेवायचं, फळं वगैरे आणून ठेवायची, सगळं करायचं. आज आले नाहीत, हरकत नाही, उद्या येतील उद्या येतील. आपल्या परमार्थाकरता आवश्यक असणारा सगळ्यात महत्वाचा गुण आहे, सगळ्यात महत्वाचा गुण आहे, आपल्याला प्रतीक्षा करता आली पाहिजे. कधी होईल माहिती नाही, पण प्रतीक्षा करण्याची सवय पाहिजे. सबुरी ज्याला म्हणतात, सबुरी. आपल्या थोडं जरा शांत चित्तानं घेता आलं पाहिजे, शांत चित्तानं. परमार्थ काल सुरू झाला आणि आज पूर्णतेला गेला असं होत नाही. थोडं भगवत कृपा व्हायची असेल, थोडं शांत चित्तानं प्रतीक्षा करा. संयम हा फार महत्वाचा गुण आपल्याला परमार्थाच्या दृष्टीने सांगितला जातो. तो संयम तिने दाखवला. आज उद्या येतील येतील येतील. रामचंद्र प्रभू आले. मध्ये मतंग ऋषींचा आश्रम लागला. लक्ष्मणाने सांगितलं आश्रमात कोणी दिसत नाही दादा, जाऊ आपण. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं नाही बाबा, आश्रमात जावं लागेल, कारण आपल्या अवताराचं जे निमित्त आहे त्या निमित्तापैकी एक निमित्त इथं लपलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आश्रमामध्ये जावं लागेल म्हणल्यानंतर रामचंद्र प्रभूंचं ऐकलं. लक्ष्मण आणि रामचंद्र प्रभू तिथं आले. शबरीनं ओळखलं, त्यांचा सत्कार केला. शबरीनं त्यांना सगळं मतंगवन फिरवून दाखवलं, काय आहे कसं आहे ते सगळं दाखवलं. शबरीच्या उष्ट्या बोरांचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही नाही बरं का. तिने उष्टी बोरं खाल्ली, मग ते लक्ष्मणाला कसंच वाटलं, मग त्याने ते फेकून दिलं, मग ते इकडं मग एक तिकडं. मग ते एका रामायणामध्ये तर असा खुलासा आहे की ते उष्टी बोर आहेत, रामचंद्र प्रभूंनी आवडीनं खाल्ली म्हणे, पण लक्ष्मणाला त्याच्याबद्दल किळस वाटली. कारण ही शबरी आहे भिल्ल जाती, तिला काही दात धुणं ब्रश करणं काही माहिती नव्हतं. काळे झालेले तिचे दात, ते म्हातारपणात, ते एवढ्या अशा दातांनी ती फळं खाल्लेली, त्याची घाण वाटायला लागलं. रामचंद्र प्रभूंनी आवडीने ती बोरं ग्रहण केली. म्हणतात लक्ष्मणाला किळस वाटली, म्हणून लक्ष्मणाने घेतो म्हणून तो द्रोण घेतला आणि कुणाचं लक्ष नाही असं बघून लांब भिरकावून दिला. आणि तो भिरकावून दिल्यानंतर तो जिथं जाऊन पडला तो पालथा पडला, त्याला म्हणतात द्रोणागिरी. तो द्रोण जो त्यांनी टाकून दिला तो झाला म्हणे द्रोणागिरी. आणि त्या द्रोणागिरीवर त्या बोरांपासून जी वनस्पती निर्माण झाली
की लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर त्या बोरापासून निर्माण झालेली वनस्पती हीच औषध ठरली, असंही एक काही त्याबद्दल बोललं जातं. जे काही असेल ते असेल, जे काही असेल ते असेल. पण वाल्मिकी रामायणामध्ये बोरं खाल्ल्याचा उल्लेख नाही. सत्कार केला, रामचंद्र प्रभूंनी तिला सांगितलं आम्ही आलोय. शबरीनं सांगितलं माझ्याकरता थोडा वेळ द्या आपण. म्हणे कशा करता? म्हणे मतंग ऋषीने मला सांगितलंय की रामचंद्र प्रभू येतील आणि तुझा उद्धार होईल. मग काही नाही, आता तुम्ही आलाय ना, काही नाही म्हणे, तुमच्या समक्ष तुमच्या डोळ्या देखत मी अग्नी प्रवेश करते, माझ्या जीवनाची धन्यता होईल. रामचंद्र प्रभूंच्या साक्षीनं तिने अग्नी प्रवेश केला, शरीराची आहुती देऊन टाकली अग्नीमध्ये आणि ती शबरी दिव्य धामाला गेली. आणि मग रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण यांच्यामध्ये त्या शबरीबद्दल अत्यंत चांगली चर्चा झाली. शबरीचं कौतुक रामचंद्र प्रभूंनी केलं, लक्ष्मणाने कौतुक केलं आणि तिथून मतंग ऋषींचा आश्रम सोडून मग लक्ष्मण आणि रामचंद्र प्रभू हे पंपा सरोवराच्या तटावर जायला निघाले.